आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेशासाठीची वयाची अट रद्द करण्यात आलेली आहे। मंत्री अशोक उईकेंच्या निवासस्थानी झालेल्या आदिवासी आमदार खासदारांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। वयोमर्यादा स्थगित, मात्र आदिवासी विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहे। पुण्याच्या मांजरीमध्ये शासकीय आदिवासी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचं गेल्या 13 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। चांगला आहार, 12,500 नोकर भरती आणि गडचिरोलीमधील सर्पदंश दुर्घटनेमधील कुटुंबियांना 1 कोटींची मदत या मागण्या त्यांनी समोर ठेवल्या आहेत। पुण्याच्या मांजरीमध्ये शासकीय आदिवासी वसतिगृहामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या 13 दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। राज्य सरकारने वसतिगृह प्रवेशासाठी लावलेल्या 26 वर्षांच्या अटींची मर्यादा रद्द करण्यासह नोकर भरती आणि इतर मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत। दुसरीकडे नागपुरातही आदिवासी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आज आदिवासी विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सरकारने वसतिगृह प्रवेशासाठी घातलेल्या 26 वर्षांच्या अटीच्या मर्यादेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे। तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम असून इतर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे। दुसरीकडे नागपुरातही आदिवासी विद्यार्थ्यांनी कालपासून पुन्हा एकदा आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले। नागपूरमध्ये मंत्री अशोक उईके यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर 22 ऑगस्टला हे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं। मात्र मागण्या मान्य न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी कालपासून नागपुरात पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय। विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते आपण पाहूया। पेसा क्षेत्रांतर्गत 12,000 पदांची नोकर भरती करा। वसतिगृह आणि आश्रमशाळांमधील शिपाई, सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची रिक्त पदं त्वरित भरण्यात यावीत। वसतिगृहामधील 70% जागा त्याच जिल्ह्यांमधल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा नियम रद्द करावा। हा नियम रद्द झाल्यास इतर जिल्ह्यांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये शिक्षण घेता येईल। वसतिगृहामधील जेवणाची सेंट्रलाइज्ड किचन पद्धत बंद करावी। गडचिरोलीमध्ये सर्पदंशामुळे मृत झालेल्या 3 आदिवासी विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई मिळावी। सर्व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 1 कोटींचं विमा संरक्षण द्या। या मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या। आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशाकरिता वयोमर्यादा 30 होती। त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही। वयाला जरी तुम्ही एज लिमिट नसेल ठेवली, पण आम्हाला आमची जी प्रमुख मागणी आहे 12,500 पेसा भरती ती झालीच पाहिजे। बाकीच्या जरी आमच्या अटी मान्य केल्या असतील तरी पण 12,000 पेसा भरती आहे ती जाहीर केल्याशिवाय आम्ही उपोषण नाही सोडणार। तर विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। गेल्या 13 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे। सुप्रिया सुळेंनी आज मांजरीतील आंदोलकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांची समजूत काढली। रोहित पवारांकडून देखील आंदोलनस्थळी भेट देण्यात आली आणि या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा अशा संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना मागणी देखील केली आहे। दुसऱ्या ठिकाणी सुजात आंबेडकर यांनी सुद्धा आंदोलकांची भेट घेतलेली आहे।